अमरावती लोकसभा मतदारसंघ पंजाबराव देशमुख, दादासाहेब गवई यांच्यासारख्या दिग्गजांचा हा मतदारसंघ मागील 2 पंचवार्षिक निवडणुकांमध्ये इथून शिवसेनेचे आनंदराव अडसूळ विजयी झालेले आहेत आणि यावेळी इथे तिहेरी लढत पाहायला मिळणार आहे। त्यामुळे इथून नेमकं कोण विजयी होणार आणि कोण पराजित होणार, कसा रंगणार हा राजकीय आखाडा पाहूया आमच्या या खास रिपोर्टमधून। कोण होणार अंबानगरीचा लोकराजा, काय आहे अमरावतीकरांच्या मनात, कोण देणार अडसुळांना मात, मतविभाजनाचा फायदा नेमका कोणाला। अमरावती जिल्हा पुरोगामी विचारांचा हा गड मानला जातो। याच मातीने दिले आहेत ते कर्मयोगी राष्ट्रसंत आणि शिक्षण महर्षी। अमरावती लोकसभा मतदारसंघ हा पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीपासूनच उदयास आला। पूर्वी हा मतदारसंघ पूर्व अमरावती आणि पश्चिम अमरावती अशा 2 मतदारसंघामध्ये विभागलेला होता। आताचा रामटेक लोकसभा मतदारसंघ हाच पूर्वीचा अमरावती पश्चिम लोकसभा मतदारसंघ। अमरावती लोकसभा मतदारसंघाला दिग्गजांच्या विशाल परंपरेचा इतिहास लाभलाय। देशाचे पहिले कृषी मंत्री पंजाबराव देशमुख, केरळ आणि बिहारचे माजी राज्यपाल दादासाहेब गवई आणि भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचा हा मतदारसंघ। 1998 पर्यंत हा मतदारसंघ काँग्रेस रिपब्लिकन युतीकडे अभेद्य राहिला। मात्र यानंतर या मतदारसंघात शिवसेनेनं शिरकाव करत हा मतदारसंघ आपल्याकडे खेचून आणला आणि तो अजूनही आपल्याकडे शाबूत ठेवलाय। शिवसेनेकडे या मतदारसंघातील 3 पंचवार्षिक विजयांची परंपरा आहे। ती खंडित करण्यासाठी विरोधी पक्षांकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत। अडसुळांच्या अमरावतीमधील कामावर जनता बरीच नाराज आहे, त्यामुळे युतीची संकट वाढण्याची शक्यता आहे। दुसरीकडे रिपब्लिकन पक्षाचा गड असणारा हा मतदारसंघ आघाडीत नेहमीच रिपब्लिकन गवई गटाला सुटायचा। मात्र यावेळी रिपब्लिकन पक्षानं निवडणुकीतून माघार घेतली आणि काँग्रेस आघाडीची मुश्किलं वाढली आहेत। अमरावती हा आंबेडकरी गड मानला जातो। वंचित बहुजन आघाडीनं महाराष्ट्रात जी स्थिती निर्माण केली आहे त्याचं प्रतिबिंब निश्चितच अमरावतीतही दिसायला लागलंय। वंचित बहुजन आघाडीनं इथून यावेळी व्यावसायिक असणारे गुणवंत देवपारे यांना उमेदवारी देत ही लढत तिहेरी केली आहे। अमरावती लोकसभा मतदारसंघाचा विचार केल्यास इथं मेळघाट कुपोषणाचा प्रश्न, युवकांच्या बेरोजगारीचा प्रश्न, शकुंतला एक्सप्रेसच्या ब्रॉडगेजचा मुद्दा, बेलोरा विमानतळाचा मुद्दा असे एक ना अनेक मुद्दे या निवडणुकीत आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे यावेळची निवडणूक निश्चितच रंगतदार होणार यात तिळमात्र शंका नाही आणि म्हणूनच इथून कोण निवडून येणार हे पाहणं केवळ अमरावतीसाठी नाही तर अवघ्या महाराष्ट्रासाठी औत्सुक्याचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।